एकदा टाळ्या होत्या गुंजन पाटील साठी, एकदा टाळ्या होत्या. तुम्हाला उद्या सांगतो मी, थांबा. हा बार गुंजन पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रीती कांगणेसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आईप्रमाणे जी काही सासू या नात्यानं, जी सासू देखील एक माईप्रमाणे सांभाळल्या जाते, तर त्या आमच्या सासू आईसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि जी घरात गेल्याच्या नंतर जिचा चेहरा पाहिल्यावर मी क्लास असो जगातलं कुठलंही टेन्शन विसरून जातो, ती माझी मुलगी. एकदा अर्शितासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांनी. त्याच्यानंतर आमची मुलगी पण इथं आहे, प्रीती कांगणे. माझ्या पुतणीचं नाव पण प्रीतीच आहे. तुम्ही कोमाचं असाल, बायकुल कसं काय मुलगी म्हणाले? असा कोणताच मायकाला जन्माला नाही भाऊ. ती बायको बायको, सासूपेक्षा डेंजर बायको. मला सासू तरी माईसारखी आहे, हे का नाही? पण बायको बद्दल इथं बोलणार नाही. सध्या एवढा मोठा कार्यक्रम केलाय, खर्च तिनंच केलाय, पैसे कोणाचे येतात हे तुम्हाला माहित आहे. सर्व सन्मान्य मान्यवरांचं हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमचा जो काही स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचा स्टाफ आहे, खलसे सर असतील, कुंभार सर असतील, सचिन सर असतील, अंतोष वाघमारे सर असतील, त्याच्यानंतर आमचे कोच आहेत है ना, ग्राउंड घेणारे लक्ष्मण असतील, आणि या ठिकाणी गेली 2-4 दिवसापासून बेजार होणारा जो काही प्रत्येक वर्ग आहे तो, या ठिकाणी आलेले आमचे मित्र गणेश शिंदे सर असतील, आमचे मोठे बंधू गजानन कांगणे, त्यानंतर लक्ष्मण दादा, विशाल दादा बुधवन, आमचे परममित्र प्रमोद कुटे, त्यानंतर ज्यांचं बॅनर तुम्ही येता येता उड्डाण पुलावर इकडे जेव्हा निघले तेव्हा जे बॅनर आणि जिथं माझ्या आईचा फोटो आणि यानं बनवलेला माझा फोटो ज्या माझ्या मित्रानं वापरला आणि तो एक आनंद देणारा होता, ते आमचे परममित्र लखन जामकर. त्यानंतर पुण्यावरून तब्बल 6 तासाचा प्रवास करून मला वाटलं होतं बाबा एवढी धावपळ आहे, सर येतात का नाही. आणि जी तुमची 8वी 9वी 10वी 11वी 12वीची बॅच अतिशय शिक्षक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणून शिकवण्याचा प्रयत्न करतात, ते आमचे स्नेही मार्गदर्शक विजय कौदुरे सर, त्यांच्यासोबत आलेली सन्माननीय टीम, यांचे देखील हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. मला ज्यांनी घडवलं शिकवलं ते सन्माननीय घुले सर, नुकतेच आलेले चौरे सर, त्यानंतर आमचे मित्र रविराज साबळे. फोटो थांबा जरा 2 मिनटं. त्यानंतर ज्यांनी अकॅडमी क्षेत्रात मला उभं केलं ते आमचे परममित्र संजयजी घुगे सर. या ठिकाणी गेली 2-3 तास एवढा मोठा व्याप असताना इथं थांबले, ते म्हणजे नितीन लोहट सर, सन्माननीय किरण सोनटके सर, ज्यांनी आम्हाला गणित विषय शिकवायला सुरुवात केली, ते आमचे सन्माननीय संगमेश्वर कदम सर. त्यानंतर लक्षात घ्या, पुरणेवरून आपला कुठलाही कार्यक्रम असेल आणि फेसबुकवर एखाद्याला लयच समजा वळवळ सुटली तर त्याची जिरवण्याचं काम एक मित्र या नात्यानं सदैव करतात, ते आमचे प्रदीप नन्नवरे. त्यानंतर दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस एवढं करत असताना म्हणजे जवळून इथं आलाय, सोबत आमचे सस्नेही मित्र गणेश लेकुळे सर, DED पासून ज्यांनी साथ दिली, ज्याचं शर्ट घालून DED करण्याचा योग आला तो आमचा मित्र अविनाश ढाकुलकर, ज्यांनी माझ्या आतापर्यंत फोटो काढण्याचा योग दिला ते दिगंबर धुताडे. आणि मागाल्या वर्षी म्हणजे कोणाच्या नशिबात अशी वाईट वेळ येऊनही आमच्या मित्राच्या नशिबात वाईट वेळ आली, जो कधी एक फोन आला की बोला बॉस काय चालू आहे, ज्या माणसाकडे पाहिल्याच्या नंतर दोस्ती आठवते, ते आमचे परम स्नेही परममित्र लातूरमधील संघर्ष करिअर अकॅडमीचे संचालक सन्माननीय दर्शन लोंढे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे मामा, काही लोक रक्तानं जवळचे नसतात पण ती रक्तापेक्षाही मोठी असतात, ते म्हणजे सस्नेही, ज्यांच्यामुळं नेहमी कधी आडी अडचण आली की ते समोर असतात, ते आमचे बाळूमामा घुगे. त्यानंतर येणाऱ्या काळात जो नेहमी लहान भावाप्रमाणे म्हणजे मोठा भाऊ समजून नेहमी माझ्यासोबत बिहेवियर करतो तो आमचा दीपक. त्यानंतर अजय, आमचे मेहुणे, आणि मेहुणा म्हणल्यावर तुम्हाला माहीत आहे जपावात लागतो, पोलीस दलात आहेत, पर्सनॅलिटी बी डेंजर आहे आणि आता शांत झालेत, पण बरं आहे ज्यांच्यामुळं घरावर एक आगळी वेगळी ओळख असते बाबा, आहे ना, की बाबा तुम्ही कोणाच्या नात्यामधून येता. आता आपली सासरवाडी बांगर आहे आणि बांगर म्हणल्यावर लोक संतोष बांगर साहेबाकडे पाहतात, त्यामुळे मी काही आगाऊपणाने करत नाही. तर ते सन्माननीय विजय बांगर, समोर विचार मंचावर आता भरपूर आहे, फहीम आहे, रुद्र आहे. आणि आता जे नात्यांचा विचार केला म्हणजे वडील गेल्याच्या नंतर घरामध्ये
एक मुख्य भूमिका असते की ज्याच्याकडे पाहून घर चालते ते आमचे चुलते, आमचे बाबा भगवानराव कांगणे दुकानदार. आणि जे चुलत्यासारखेच असतात, चुलतेच असतात, परसरामाप्पा या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर भगवान आप्पा पण या ठिकाणी आलेले आहेत. गावातले भरपूर जण आलेत. आमचा नेमकाच एक मित्र पांडुरंग सरकटे, ज्याला आदर्श शिक्षक पुरस्कार आहे, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना गाणं म्हणायचं होतं, पण प्रॉब्लेम काय आहे की त्याचं गाणं कदाचित तुम्हाला कळालं नसतं, पण मनातल्या भावना महत्त्वाच्या असतात. माझा कुठलाही आनंदाचा क्षण असेल तर तो नेहमी सोबत असतो. आणि माझे मोठे बंधू नारायण कांगणे या सर्वांनी काय केलं होतं, हाफ जॅकेट घातले होते. म्हणून मला कळलं की महावाढदिवशी मी चेंज दिसलो पाहिजे, म्हणून मी काय केलं, शकांदादार असं जॅकेट चेंज करून आलो. त्यामुळे एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. माणसाला कळलं पाहिजे, माणसाला युटर्न कधी घ्यायचा, कधी आहे का नाही, सिच्युएशन बदलायची. तर अजय आहे, आमचा पहिलवान आहे, हे सर्वच लेकरं आहेत. तिथं आता नेमकं लग्न झालं, लेकरू झालंय, संसाराच्या बाहेर नोकरी आहे, केवढं करून त्याने येळ दिलाय. ते कोणालाच येळ देत नाही, ते म्हणजे विकास तायडे आहे, कोणाला चेळ देत नाही. त्याच्यानंतर अक्षय आहे, त्यानंतर आमचा बाला आहे. आणि सर्व जे जे अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. पण जे जे या ठिकाणी आले, मोठे बंधू नारायण कांगणे सांगितलं, केशव बी आमचा आता रील स्टार व्हायला आहे का नाही. पण तुम्हाला मी आवर्जून सांगितलं रील स्टार व्हा, पण आरशात पाहिल्यावर आतला चेहरा म्हणला पाहिजे यू आर रील स्टार, नॉट रील स्टार, यू आर रिअल स्टार म्हणला पाहिजे. ही भूमिका तुम्हाला पार पाडता आली पाहिजे, ती भूमिका तुम्ही पार पाडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण विसरू नका. धर्मामध्ये जातीमध्ये काही पडलं नाही, मानवता हा धर्म आपण जपला पाहिजे. ते करसाल. या ठिकाणी अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असेल त्यांची हृदयाच्या तळापासून माफी मागतो. हो, लग्नामध्ये त्यानंतर गणराज फोटो स्टुडिओ, आवर्जून मी गणेश भायासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, ज्यांची एवढी सिस्टीम चांगली आहे, एका फोनवर ते माणूस करतंय. त्यासाठी गणराज फोटो स्टुडिओसाठी एकदा आहे का इथं पुसदून वैभव आलाय. माघ कोण राहिले, सुभाष मामा बरं. आणि आमचा सोने ते मागे ज्याचा आवाज आला की एवढ्या जोऱ्यात, ते लय चांगलं बोललं पहिल्यांदा, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन आहे. नाहीतर ते आतापर्यंत मला शिवा दिल्याशिवाय बोलत नाही. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे हे मागल्या खुर्ची होते त्याच्यापेक्षा डेंजर आहे. लोका देखत सर म्हणते, आणि जेव्हा भेटलो तेव्हा घोडे लावल्याशिवाय बोलत नाही. त्यांचे परम मित्र पप्पू रेंगे, त्याच्यानंतर राजू पठाण आहेत, पलीकडे काही कैलास भाऊ आहेत, सर्वांचे जवाहर सर आहेत बहुतेक. त्याच्यानंतर इम्रान भाऊ, तू काहून उभा राहिला भाऊ, इम्रान भाऊ त्याला घड्याळ द्यायची, आता गेल्या गेल्या काही करून त्याला घड्याळ देणार नाही, तर ते मला आज मारतंय. तर त्या सर्वांच्या हृदयाच्या दापासून आभार मानतो. पण ज्याच्यामुळं मी मोठा आहे त्याचे पहिल्यांदा आभार मानतो, ते माझे विद्यार्थी, ज्याच्यामुळे हा कार्यक्रम फार मोठा झाला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आमचे मित्र सन्माननीय गंगाधर उर्फ नाना जोंजाळ यांचंही या ठिकाणी आगमन झालं, एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तुम्हाला अतिशय शांत चित्तानं इथं 3 तास 4 तास होल्ड करण्याचं काम आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक वायकोस सर यांनी सूत्रसंचालन केलं. एकदा वायकोस सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि टाळ्या तुम्ही वाजवल्या नाही, मुद्दाम बोलत राहणार, मी केकच कट करणार आहे. टाळ्या जोरदार होत्या वायकोस सरांसाठी. टाळ्या होत्या एकदा अविनाश भैया भारतीसाठी. एकदा टाळ्या होत्या गुंजन पाटीलसाठी. एकदा टाळ्या होत्या, तुम्हाला उद्या सांगतो मी, थांबा. गुंजन पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रीती कांगणे साठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आईप्रमाणे, जी काही सासू या नात्यानं, जी सासू देखील एक माईप्रमाणे सांभाळल्या जाते, तर त्या आमच्या सासूआईसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि जी घरात गेल्याच्या नंतर जिचा चेहरा पाहिल्यावर मी क्लास असो जगातलं कुठलंही टेन्शन विसरून जातो, ती माझी मुलगी. एकदा अर्शितासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांनी. या ठिकाणी दत्ताभाऊ आहेत, सर्व मित्र परिवार आहे, पुण्यावरून काही जण आलेत, सर्वांचे पांडुरंग दुधाटे आहेत, आणि सचिन असेल, प्रताप, जे की आपला लुक वेगळा करण्याचं काम नेहमी करतो, गणेश भाऊ निर्मळ आलेले आहेत. त्याच्यानंतर बाबा आमदार, मला परभणीत त्याचं बॅनर पाहून बोलता आला. बाबा आमदारानं बॅनर टाकले की
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत शुभेच्छा. तर त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. आनाव धनान कोणाचं नाव. माझे मित्र आहेत, सन्माननीय नाशिकवरून आलेत, ऊर्जा करिअर अकॅडमीचे संस्थापक. अतिशय छान पद्धतीने लेकरांना गणित नावाचा विषय अतिशय छान पद्धतीने शिकवण्याचं काम करतात. त्यांचे परमस्नेही सन्माननीय सानप सर, किरण सानप सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नंदू आहे, सर्व आहेत. आता प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही, पण जे जे या ठिकाणी आलेत त्या सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आपला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. वेळ खूप झालेला आहे. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, हे का नाही? कारण माया पोरीला आणखी 20 वर्ष टाईम आहे. आताच आपलं काम आहे पंक्ती घालणं, नंतर 20व्या वर्षात एक मोठी पंगत घालू, पण तोपर्यंत आपलं काम आहे. मागल्या वर्षी आपल्याला जेवणाचा कार्यक्रम करता आला नव्हता, कारण अडचण होती, लग्नाचा कार्यक्रम होता, हे का नाही? त्यामुळे तो वेळ थोडा थांबलाय. आमच्या काकू पण इथं आहेत, पार्वती कांगणे. त्याच्यानंतर आमची मुलगी पण इथं आहे, प्रीती कांगणे. माया पुतणीचं नाव पण प्रीतीच आहे. तुम्ही कोमाचं असाल, बायकुल कसं काय मुलगी म्हणाले? असा कोणताच मायकाला जन्माला नाही भाऊ. ती बायको बायको, सासूपेक्षा डेंजर बायको. मला सासू तरी माईसारखी आहे, हे का नाही? पण बायको बद्दल इथं बोलणार नाही. सध्या एवढा मोठा कार्यक्रम केलाय, खर्च तिनंच केलाय, पैसे कोणाचे आता हे तुम्हाला माहित आहे. त्याबद्दल सर्वांच्या हृदयाच्या तळापासून आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. गणेश भाऊ कोटकर लय वेळचे थांबले होते, पण मला मुद्दाम थांबवा जरासं, तेवढी जरशी तब्येत कमी होईल. यावरती सर्वांचे आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत.